पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईल. आणखीन एक मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. प्रथम नाणेफेक जिंकते तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिला चेंडू जबरदस्त फेकला. गोलंदाज सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. मयूर आणि प्रणव तर गोलंदाजी एंड वरती आहे. रातवड संघ मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तर गोलंदाजी एंड वरती असणार आहे. धरणाची वाडी संघ आज मात्र मातब्बर त्यांचे खेळाडू सोबत आले त्यांच्या समवेत. तर गोलंदाज पहिला चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडू परत फलंदाजी एंड होते. मयूर कशा पद्धतीने हो जबरदस्त चेंडू फेकला होता. पंचाने मात्र सर ऑर्निंग आहे सर. वन बाउन्स ऑर्निंग दिली जाते पंच चोरगे सर यांच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो काय बॅटेला आहे. हा छोटासा गोलंदाज आहे परंतु काय व्हेरिएशन चेंडू फेकतोय आपल्या संघासाठी या ठिकाणी. तर गोलंदाजाचे मंदार कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आहे मयूर. एज मात्र लावले. यस एक विकेट मात्र पाहायला मिळते. पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून. तर आणखीन एक धडकेबाज फलंदाज मैदानात दाखल होतो. विजय 2 नंबरचा जर्सी घातलेला. मित्रांनो विजय नावाचे जर व्यक्ती पाहायला तर तुम्ही युनिक तुमच्याकडे पाहायला मिळेल. युनिकता असलेले तुमच्याकडे पाहायला मिळते. काहीतरी नाविन्यता पूर्ण करणारे ते खेळाडू असतात आणि असाच खेळाडू मैदानात दाखल झाले. विजय 2 नंबर जर्सी परिधान केलेला. आपल्या संघासाठी नक्कीच इथे मोठी बॅटल मोठे फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी. त्यानंतर गोलंदाजाचा भार सांभाळतोय मंदार मात्र एक रोडीत गोलंदाज आहे धर्माच्या वाडी संघाचा. मंदार कदम काय मंदारचा आडनाव कदम काय मंदार जाधव कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करते. परंतु थोडस वेळ समोर जास्त जातील सामन्यामध्ये. तर पुढचा चेंडू असणार आहे मंदारचा. अतिशय व्हेरिएशन जबरदस्त 3 चेंडू आता फेकले. एक जरूर लागली होती. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र एका धावांचा श्री गणेश केलं जाते रातवड संघाचं. कारण रातवड आणि धरणाची वाडी जबरदस्त आदरणीय आमचे मित्र वैष्णव साधे साहेब आपण असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. त्याच्यात आपण स्वागत केलं जाईल या रॉयल चषकामध्ये. नंतर धावसंख्या धावफलक 4 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती लगावले जातात. पहिले निर्धाव चेंडूची हॅट्रिक पाहायला मिळाली. हो खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. लंबा प्लस येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावाने धावसंख्या जाऊन तब्बल 5 चेंडू आणि 5 धावा. कारण धावांचे समीकरण आहे या ठिकाणी. जेवढी तुम्ही मोठी धाव संख्या ठोकाल तेवढे मोठे युद्ध मोठे बॅटल पाहायला मिळेल. या कडक उन्हामध्ये मात्र नाजूक अशी वाऱ्याची झुळूक शांतपणे आल्हाददायक ठरताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू मंदारचा. प्रणव साठी चढवणे फेकून दिला. चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षक येतोय पॉईंटच्या दिशेला. किती धावा मात्र मिळत आहेत. एकूण 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी होत आहे. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. सर्व धावा किती सर धावा किती सर
वाट बघतोय किती धावा मात्र येतील, कारण हे क्रिकेटचं रणसंग्राम आहे. आम्ही जी कारण अनेक वेळेला पाहतो धावांसाठी ते झगडलं जातं, रक्त सांडवावं लागतं या क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि त्या धावांचं सर 6 धावा, येस इट इज जबरदस्त निर्णय पाहायला मिळतो. आणि ह्या 6 धावा मात्र दिल्या जात आहेत, कारण आमच्या मनामध्ये सुद्धा तेच झालं होतं, एक चौकार आणि ह्या 2 धावा. कारण जेव्हा तुम्ही मात्र थ्रो करता त्या वेळेला मात्र तुमच्या माध्यमातून चुकी झालेली असते, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मात्र लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं. मित्रांनो, आदरणीय आमचे मित्र वैष्णवजी साठे साहेब यांचं आगमन झालंय. एक मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. जे भवानी क्रिकेट संघ देवी आयोजित रॉयल चषक 2022 मध्ये धावसंख्या फलकावर लगावलं जातं. तब्बल 11 धावा. या 6 धावेने मात्र सामन्याचं समीकरण बदललंय, कारण जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा धावा देता, पहिले षटक संपलं काय? पहिले षटक संपुष्टात येते. पहिले षटकाच्या संघ धावसंख्या जाणतेच डबल 11 धावा. तर दुसरं षटक घेऊन येतो आडनाव काय रे? बबलू जाधव. तर फलंदाजी एंड वरती असणार आहे विजयने अद्याप एक चौकार ठोकलाय, एकेरी 1 धाव काढले. एकूण 2 चेंडूमध्ये 5 धावांवर विक्री येते आपल्या संघासाठी हा खेळाडू. त्यानंतर मात्र दुसरे षटक मार्गस्थ आहे बबलूचं. बबलूला इथे मात्र बबलूला गोलंदाजी आपल्या संघासाठी करावी लागेल. त्यानंतर विजयला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. हो 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 जबरदस्त चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती माघारी करता आणि मी तुम्हाला पाहायला मिळते कशा पद्धतीने आणखीन एक धडाकेबाज 10 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानात दाखल होतोय. वैभव आणि प्रणव हे 2 खेळाडू आहेत मैदानामध्ये, फलंदाज आहेत. बॅटवरती आपल्या संघाचा खेळ इथे सुधारावा लागेल, संघासाठी इथं प्रयत्न करावे लागतील, कारण प्रथम फलंदाजी करत असताना या 2 संघ दरम्यान कशा पद्धतीने गडगडताना हा संघ पाहायला मिळतोय धरणाच्या वाडीच्या गोलंदाजासमोर. परंतु मित्र अजून येणारे काही क्षण बाकी आहेत. पुढचा चेंडू बदलूचा पुन्हा कार्पेन्साने चेंडू मार जातोय, जमिनीला बुडविल्या करत लंबावच्या दिशेला संरक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचून तब्बल 12 धावा. अतिशय शांत ठेवलं या गोलंदाजाने प्रातवरच्या फलंदाजाला. पॅव्हलियनमध्ये बसलेला कोच मात्र नक्कीच विचार करत असतील रातवर संघाचे कशा पद्धतीने जरूर आढावा घेत असतील या क्रिकेटच्या खेळाडूंचा. आणि आमचे मित्र कृष्णा सुद्धा आहेत रात्रीच्या डगआउट मध्ये. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व. पुढचा चेंडू हो 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 कोणताही चेंडू फळीचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र जसं ऊन होत आहे तसं मात्र गोलंदाज तापतायत आणि त्या पद्धतीने आपली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. कारण फिरकीचं जादूगार म्हटलं जातं या धरणाच्या वाडीच्या गोलंदाजाला, परंतु हा ते मात्र काम आपलं तत्परतेने करताना पाहायला मिळतं. पुढचा चेंडू आरोग्यासाठी प्रयत्न केला जातो प्रणवनी आणि तुम्हाला क्षेत्ररक्षक हा 7 नंबरचा जसे परिधान केलेला हा केतन जबरदस्त प्रेक्षण पाहायला मिळत आहे. मित्रांनो, या माणगाव तालुक्यामधील केतनला फार मोठा आहे क्रिकेटच्या पटलावरती, कारण केतन भोसलेकर खूप मीर गावचा खेळाडू आहे, जबरदस्त अनेक वेळा त्याच्या माध्यमातून या माणगावकरांसाठी मेजबानी होताना पाहायला मिळते. त्यानंतर आणखी एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 13 धावांवरती नितेश यादव आलेला आहे, त्यांचं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. पुढचा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू फेकून दिला, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज
आता मात्र फलंदाजी एंड वरती एक मला वाटतं कर्णधार आहे संघात संघाचा हँडसम बॉय म्हणून ज्याची ख्याती आहे या असोसिएशन मध्ये असा हा खेळाडू प्रणवला ज्याप्रमाणे हँडसम बॉय आहे त्या पद्धतीने हँडसम फटके नक्कीच मारावे लागतील, कारण गरज आहे संघाला हँडसम फटक्यांची. परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर मात्र जबरदस्त गोलंदाजी या जे भुवानी मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन थांबले तब्बल 13 धावांवरती, लॉस ऑफ 3 विकेट. तर हायचं नाव काय? सनी, हो सनी आला, सनीने ओळखलं. डीजे आणि मित्रांनो पाहायला मिळतंय सनी आला, त्याने पाहिलं आणि त्यांनी मात्र प्रेक्षकांना जिंकलं, त्यांच्या रातभर संघाच्या पॅव्हलियनला मात्र जिंकलं, कारण एक मोठा फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर मात्र हँडसम बॉय प्रणव मैदानामध्ये आहे. येणारे 6 चेंडू बाकी असणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लगावली जाते तब्बल 19. तर गोलंदाजी एंड वरती येते प्रतीक. अनेक वेळा नवोदित खेळाडूंना इनिंग संपू दे ना. नवीन नवोदित खेळाडूंना मात्र संधी दिली जाते. प्रतीक येते. आडनाव काय रे प्रतीकचा? प्रतीक रमेश कदम संघाचं तिसरं व्यक्ती पहिले षटक खेळतोय, रायतांना विकेट मार करेल. हो प्रणवला मात्र पाहिजे तसं चेंडू मात्र कलेक्ट करता येत नाही आपल्या संघासाठी. एक धाव मात्र पूर्ण होते, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा वरती हा संघ खेळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे तिसरं, परंतु सनी आहे. सनीला मात्र इथे मोठे फटके मारावे लागतील, कारण एक तेवढी ताकद आहे या खेळाडूकडे. त्याच्या बॅटिंग अद्याप एक चेंडू आणि 6 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटका ठोकला होता या सनीने. आता मात्र कशा पद्धतीने हल्ला चढवेल का प्रतीक वरती? प्रतीक रमेश कदम हा खेळाडू गोलंदाजी एंड वरती आहे, अर्थात तिसरं षटक हाताळतोय. पुढचा चेंडू असणार आहे. हो व्हेरिएशन पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक चुकतोय मित्रांनो. यष्टीरक्षक म्हणजे दुसरा कर्णधार मानला जातो या क्रिकेटच्या पटलावरती, परंतु यष्टीरक्षक चुकतोय. एक धाव बाईच्या स्वरूपात या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत बला 21 धावा या क्रिकेट या खेळाच्या मैदानाचा जर विचार केला तर 7, 9, 21 मात्र शुभ अंक मानले जातात आणि शुभ अंकांवरती खेळतोय हा संघ, रातभर संघ. अर्थात तिसरं षटक आहे. तर पुढच्या चेंडू पाहायला मिळाला प्रतीक रमेश जाधवचा. हो सॉरी कदम आता मात्र शॉटचा प्रयत्न केलाय. दिशा भरकटते. पंच गोपाल सर यांच्याकडून वाईट चेंडूची घोषणा केली जाते. एक धाव मात्र मिळते. एक विनंती असणार आहे मित्रांनो, विनंती असणार आहे प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आमच्या पॅव्हलियनकडे यायचं आहे. एक अतिशय महत्वाची सूचना असणार आहे आपल्याला. थोडा वेळ सामना थांबवायचा आहे.
येणारे 4 चेंडू बाकी आहेत. प्रतीकचे या तिसऱ्या षटकातील स्लॉगवरचं तिसरे षटक फेकतोय. मित्रांनो थोडस शांत घ्या, कारण आपली जी सोय चालली त्या ठिकाणी एक निधी संघाचा स्टार्ट टू मॅच पंचांना इशारा दिला जाते. मॅचला सुरुवात होते. तिसरे षटक आहे. प्रतीकचा समोर उभा आहे. हो 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 मोठा फटका मारला येत. फटका फसलाय कर्णधाराचा. कर्णधाराला माघारी परतावी लागते. त्यानंतर मित्रांनो पाहायला मिळतंय कशा पद्धतीने धावसंख्येला खेळ घसरले. 22 धावांवरती थांबवले या खेळाडू या संघाला. त्यानंतर प्रत्येकाने मात्र जिंकले. तर आणखी एक धडकेबाज फलंदाज मैदान दाखल झाले. प्रमोद राठोड संघाचा हा प्रमोद म्हणजे आनंद. कशा पद्धतीने आनंद देऊन जाईल आपल्या संघासाठी प्रतीकचा. हो 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 व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल आणि जबरदस्त गोलंदाजी धर्माच्या वाढीच्या संघाची अटीतटी लढत होणार का, परंतु नाही. आजच्या दिवसामध्ये जर पाहिले गेले कौशिंबळे आणि समर्थ इंदापूर संघाची जबरदस्त लढत पाहायला मिळाली. हो 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 जबरदस्त फेकी पाहायला मिळते. काय अप्रतिम चेंडू फेकला जातोय. विभाग चेंडू येतो या दरम्यान. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. प्रतीकचा या स्लॉगवरच्या षटकातील कशा पद्धतीने गोलंदाजी करणे प्रतीक. हो 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 व्हेरिएशन पाहायला मिळतात. आपली इथे जरूर केली जाईल. किती धावा मात्र पाहायला मिळतात. काय अपील मात्र जरूर केले मित्रांनो. तुम्ही मात्र अपील करता, परंतु स्टंप पडले. क्रिकेटचे पुरेपूर नियम तुम्हाला माहिती असणं पण गरजेचं आहे, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या मॅच खेळत असता. सर निर्णय सांगा ना सर. निर्णय काय धाव आहे की बाद आहे? विकेट आहे ना. विकेट मात्र पंचाने विकेट घोषित केला. कोणतेही धाव नाहीये या ठिकाणी. अप्पूले सफल झाले. कॉन्फिडन्स पाहायला मिळाला आणि लाईन आणि मित्रांनो संयोजकांना विनंती आहे की आपण लाईन आखायच्या आहेत. DJ वाजवा.
योगेश पुन्हा एकदा मॅच दिशेने मित्रांनो घेऊन जाईल. गोलंदाज येतो रातवड संघाचा कोण नाव सांग? श्रीधर. तर फलंदाजी एन वरती आहे. पहिला चेंडू हो 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 जबरदस्त चेंडू पाहायला मिळते आहे. फलंदाजी नाव सांग. श्रीधर तोच बबलू ना. बॉलर कोण आहे? बबलू आणि साहिल खेळतोय. बॉलर सिद्धेश. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय सिद्धेश श्रीधरला. हा बबलूच आहे ना तो. हा बबलू. अर्थातच बबलूला पहिला चेंडू निर्धाव फेकतोय सिद्धेश. तशा पद्धतीने पुढचा चेंडू डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज फ्लिक केल्या क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असताना मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय श्री सिद्धेश आपल्या संघासाठी. काय बॅटर काय युद्ध पाहायला मिळते. युद्ध नाही तर महायुद्ध या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये पाहायला मिळते. तर पुढचा चेंडू असणारा सिद्धेशचा अर्थातच बबलू साठी. हो 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 जबरदस्त कमाल. मित्रांनो कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 3 चेंडू डॉट निर्धाव फेकलेत. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची हॅट्रिक करताना पाहायला मिळतोय सिद्धेश. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. रातवड संघाचा हा गोलंदाज सिद्धेश. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल या पद्धतीने मात्र पाहायला मिळेल. कशा पद्धतीने हा आहे सिद्धेश. तर समोर उभा आहे बबलू तो सिद्धेश सामना रंगतो. एकदा 3 चेंडू फेकले गेलेत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल. गली आणि झेल मात्र सुटलाय. काय घडतोय काय बिघडतोय मित्रांनो. नक्कीच डोक्याला हात लावावा लागतोय. कारण हे जर जेल टिपलं असतं तर मात्र मुठोली संघ आपण आपले कुपन घेऊन जायचे आहेत लोनचे जेवणाचे. तदनंतर बिचारे जर जेल टिपला असता तर मात्र ते कमबॅक करू शकला असता का. आणि तिलोरे संघ कोशिंबळे संघ म्हणजे मी एकटा जेवण 15 लोकांचं जेवण एकटा. पुढचा चेंडू पाहायला मिळेल सिद्धेशचा नवीन आलेला हा. हो 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 ताकदीच्या जोरावर चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. साहिलने दाखवून दिले. साहिल म्हणतो मला म्हणता जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज घराच्या वाडी संघाचा. कारण मी आहे साहिल आणि ह्या 6 धावा ठोकल्याच साहिल. पुढचा चेंडू पाहायला मिळतो. हो 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 बॅक टू बॅक दुसरा फटका. किती धावा मात्र घेऊन जाईल. आणि या 4 धावाने धावसंख्या जाऊन तब्बल 11 धावांसाठी. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहेत. परंतु 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. कशा पद्धतीने हा सामना या ठिकाणी खेळला जाईल का. लो स्कोरची मॅच आहे या ठिकाणी. रातभर वर्चस्व धरणाची वाडी 2 शेजारील गावांमध्येही मॅच आहे. अनेक वेळा हे 2 संघ एकमेकांबरोबर खेळले. पिचून मारा केलाय. परंतु संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते रातवड संघाकडून. नाव काय विजय नाव आडनाव काय विजय आईप. आणखीन एक महान खेळाडू. सर जास्त वेळ नका ना थोडस प्लीज विनंती द्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर विजय आईप संघाचं दुसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी तर फलंदाज स्ट्राईक एंडला आहे बबलूने पहिला चेंडू फेकून दिला आणि जेल मात्र टिपला.
एकच जर सफलता पहिल्या चेंडूवरती मिळते विजय आईतला आणि एक धडकेबाज फलंदाज मैदानात दाखल झालाय मंदारने पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी करत असताना जबरदस्त षटक पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मित्रांनो पाहायला मिळतात मंदार कशा पद्धतीने फलंदाजीसाठी जाईल मैदानामध्ये. त्यानंतर गोलंदाजी एंड वरती आहे विजय आईत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र सामना कोण जिंकणार कोण पराभूत होणार याच्याकडे लक्ष द्यावे लागेल कारण लो स्कोरची मॅच आहे मित्रांनो. परंतु मित्रांनो कोणी सामना जिंकला हरला तरी सुद्धा विजय मात्र क्रिकेटचाच होताना पाहायला मिळत आहे. तर पुढचा चेंडू पाहायला मिळतो विजय आईचा सामना करेल मंदार. हो व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. विजय आईत मात्र फलंदाजाला नाचवतोय अक्षरशः. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असताना धाव फलकावरती लगावल्या त्या फक्त 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सापला मात्र रचला झालं टाकलंय. संघाने आपले कुपन घेऊन जायचे आहेत. पुढचा चेंडू पाहायला आखू टप्प्याचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करते विजय आईत. मी मगाशीच म्हणालो होतो की विजय नावाचे खेळाडू मात्र व्यक्ती मात्र काहीच युनिक असतात. हे मात्र इथं पाहायला मिळत आहे. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. राईट हँड विकेट मारा करेल विजय आईत मंदार साठी. हो जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो कौतुक करावं लागेल विजय आईचा. कारण मंदार काय करते काय घडते काय बिघडते या मॅच मध्ये. अद्याप धाव फलकावरती येऊन थांबलात त्या मात्र 11 धावा 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद जाधव आले काय म्हणते काय मॅचचा आनंद घेत आहेत काय खेळाडू आमचे करतायत हे मात्र पाहतायत मध्ये बसून. पुढचा चेंडू हो आता मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतं. थर्ड मॅचच्या दिशेला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होते जाईल 4 धावांसाठी सरकार. धन्यवाद विजय. धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 15 धावांवरती. या षटकामध्ये अद्याप 5 चेंडू फेकले 4 धावा खर्च केलेत विजय आईतने. काय जबरदस्त गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते विजय आईची. पण मित्रांनो या खेळाडूकडे क्षमता आहे चेंडू हातभर वळवण्याची. कारण मंदारला आधीचा चेंडू फेकला गेला होता. मंदारला काही क्षण वाटलं होतं की वाईट चेंडू जाईल परंतु पॅडवर चेंडू अदलला निर्धाव चेंडू सांगता झाले. तर पुढचा चेंडू ह्या षटकातील शेवटचा चेंडू विजय आईतचा आता समोर उभा आहे मंदार. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र जाईल. आणखीन एक चौकार जाते 4 धावांसाठी. सर धन्यवाद. तर स्वाभिमानी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रणजितजी माधुरी साहेब यांचं आगमन झालंय. त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्यांचं इथे स्वागत केलं जाईल अशी विनंती करतो त्यांना. तसेच आपल्या कौशल्य संघाने आपल्या जेवणाचे कुपन घेऊन जायचे आहेत. खरंच सगळ्यांना जेवणाची फक्त कुपन टीम गेला ना परत गडबड होईल छान. आधी नको टप्प्याटप्प्यात कुपन दिलेत ना. अध्यक्षांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. कुठे कुठे कबड्डी होती इकडे नाही मला वाटतं इकडे भाई इकडे होते मी इकडे होतो ना गोरेगावला आपल्या हां शेट आले होते ना. ओके
पहिला चेंडू फुल टॉस फेकून दिला, चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार. विद्यमान अध्यक्षांचे स्वागत केले जाईल संजूजी मालुरे साहेबांचं. मायेचे शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन विद्यमान अध्यक्षांचं स्वागत केलं जातंय. धन्यवाद अध्यक्ष साहेब, धन्यवाद.